Hello everyone. We start our next topic, that is inorganic official compound of iron. असे सिमिलरली आपण जसे आत्ता बघत आहोत इनऑर्गॅनिक ऑफिशियल कंपाऊंड्स ऑफ आयर्न, त्याचबरोबर आपल्याला इनऑर्गॅनिक ऑफिशियल कंपाऊंड्स ऑफ कॅल्शियम एक बघायचं आहे आणि आयोडीन. ओके, स्टार्ट करू आपण आयर्नचं. आपल्याला माहिती जेव्हा आयर्न हा ॲज अ मेडिसिन म्हणून यूज होतो तेव्हा तो त्याच्या दोन फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो. एक तर फेरिक फॉर्म किंवा त्याला आपण फेरिक सॉल्ट म्हणतो, ज्याच्यावर किती पॉझिटिव्ह चार्ज असतात 3 Fe3+, आणि दुसरा कोणता असतो फेरस. कोणता असतो फेरस. फेरसचं काय असते Fe2+. ओके, फेरसचं कसं राहते Fe2+. ओके, फेरसचं कोणतं आहे Fe2+. आलं लक्षात. म्हणजे आयर्न ॲज अ मेडिसिन म्हणून दोन फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. दोन टाईपचे कंपाऊंड तो देतो. एक तर फेरिक सॉल्ट देतो, त्याला आपण म्हणतो Fe3+, आणि दुसरा कोणता आहे फेरस सॉल्ट, ज्याला आपण म्हणतो Fe2+. अँड द कॉम्प्लेक्स आयर्न कंपाऊंड दॅट इज फेरिक अमोनियम सिट्रेट, ज्यामध्ये काय असतं Fe3+. ओके, म्हणजे असं एक त्याचं एक एक्झाम्पल आहे कोणतं फेरिक अमोनियम सिट्रेट. हे सुद्धा आपण एक ॲज अ मेडिसिन म्हणून काय करतो यूज करत असतो. मग ॲक्च्युली आयर्नच्या बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स काय आहेत. ओके, त्याचा बायोलॉजिकल रोल काय आहे किंवा त्याचे युजेस काय आहेत ॲज अ आयर्न कंपाऊंड म्हणून, ते आपण बघू. ठीक आहे. इट इज अ इसेन्शियल कॉन्स्टिट्युएंट ऑफ ब्लड अँड टिश्यू. हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती की आयर्न कसं आहे इसेन्शियल कंपोनंट ऑफ ब्लड अँड टिश्यू. ओके, आपल्या ब्लड आणि टिश्यूचा इसेन्शियल कंपोनंट आहे. नेक्स्ट, इन ब्लड इट इज युजली असोसिएटेड विथ द 2 टाईप्स ऑफ प्रोटीन. सगळ्यांनाच माहिती आयर्न कसं राहते कुठे प्रेझेंट असते ब्लडमध्ये इन द फॉर्म ऑफ हिमोग्लोबिन. पण तेच ब्लडमध्ये ते 2 टाईपचे प्रोटीनमध्ये प्रेझेंट असतं. एक तर हिमोप्रोटीन अँड दुसरं कोणतं आहे आयर्न स्टोरेज अँड ट्रान्सपोर्ट प्रोटीन. ओके, म्हणजेच पहिल्याचं काम काय आहे इट इज रिस्पॉन्सिबल फॉर रेस्पायरेशन अँड कॅरिंग ऑक्सिजन. हिमोग्लोबिन म्हणजे काय असते हिमोप्रोटीन. ओके सॉरी, हिमोप्रोटीन आणि आयर्न स्टोरेज अँड ट्रान्सपोर्ट प्रोटीन. हिमोप्रोटीन म्हणजे काय करणार ते रक्तामधलं प्रोटीन. फॉर एक्झाम्पल हिमोग्लोबिन म्हणा, मायोग्लोबिन म्हणा, हे काय झालं त्याचे एक्झाम्पल. काय करतं ते जसं हिमोग्लोबिनमध्ये आयर्न कशासोबत कंबाईन होतो ऑक्सिजनसोबत, आणि काय तयार करतं हिमोग्लोबिन. ओके, सिमिलरली ते कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रॉपर रेस्पायरेशन अँड द कॅरिंग ऑक्सिजन. कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे प्रॉपर रेस्पायरेशनसाठी आणि ऑक्सिजन कॅरिंगसाठी. कारण की तुम्हाला माहिती हेच ब्लड नंतर प्युरिफिकेशनसाठी कुठं जाते लंग्समध्ये. ओके, आणि सिम्पली प्युरिफिकेशन म्हणजे ज्यामध्ये काय होतं गॅसेसचं एक्सचेंज. CO2चं कन्व्हर्जन कशामध्ये CO2 कशासोबत एक्सचेंज होते ऑक्सिजनसोबत, आणि आपल्याला प्युअर ब्लड भेटतं. ओके, म्हणजे हिमोप्रोटीनचे एक्झाम्पल कोणते आहेत मग हिमोग्लोबिन कोणतं आहेत हिमोग्लोबिन आणि मायोग्लोबिन. कोणतं आहे हिमोग्लोबिन अँड मायोग्लोबिन, हे त्याचे झाले एक्झाम्पल. सेकंड कोणतं आहे आयर्न स्टोरेज अँड ट्रान्सपोर्ट प्रोटीन. त्याच्या नावातच असल्याप्रमाणे काय करते आयर्नचं स्टोअर करून ठेवते, जेव्हा गरज पडली तेव्हा त्याचा यूज करतो. आणि दुसरं कोणतं आयर्न ट्रान्सपोर्ट प्रोटीन. त्याचं एक्झाम्पल कोणते बघा बरं फेरिटिन आणि हिमोसिडेरिन. ओके, कोणतं आहे फेरिटिन अँड हिमोसिडेरिन, हे त्याचे एक्झाम्पल आहे. आता बघू जर समजा आयर्न डिफिशियन्स झाली तर काय होते. आता आयर्नची डिफिशियन्सी म्हणजेच पर्टिक्युलरली कशाची हिमोग्लोबिनची. तुम्हाला माहिती आयर्न डिफिशियन्सी झाली पर्टिक्युलरली तर काय होतं ॲनिमिया. सो आयर्न प्रिपरेशन आर युज्ड ॲज अ हिमॅटिनिक. काय म्हणते आयर्न डिफिशियन्सी प्रोड्युसेस ॲनिमिया. आयर्नची जर डिफिशियन्सी झाली तर काय प्रोड्यूस करतो तो ॲनिमिया प्रोड्यूस करतो. म्हणून आयर्न प्रिपरेशन आपण पर्टिक्युलरली कशासाठी यूज करतो ॲज अ हिमॅटिनिक. कशासाठी यूज करतो ॲज अ हिमॅटिनिक. ओके, हिमॅटिनिक म्हणजे काय मग द एजंट विच इन्क्रीजेस द हिमोग्लोबिन कंटेंट ऑफ ब्लड. काय करते हिमोग्लोबिन कंटेंट काय करते ब्लडचा वाढवतं, त्याला आपण काय म्हणतो हिमॅटिनिक. इन्क्रीजेस द हिमोग्लोबिन कंटेंट ऑफ ब्लड कॉल्ड एज हिमॅटिनिक. नेक्स्ट काय म्हणते आयर्न प्रिपरेशन आर गिवन इंटरनली ड्युरिंग प्रेग्नन्सी अँड लॅक्टेशन ॲज अ आयर्न सप्लिमेंट. आता त्याचा यूज कुठं करतो आयर्न प्रिपरेशन आपण कशासाठी देतो एकतर प्रेग्नेंट लेडीमध्ये किंवा लॅक्टेटिंग मदर्समध्ये. कशासाठी ॲज अ आयर्न सप्लिमेंटमध्ये इंटरनली द्यायचं असेल तर. ओके, इन द फॉर्म ऑफ टॅबलेट अँड कॅप्सूल्स. आणि दुसरा कोणता आहे आयर्न प्रिपरेशन आर युज्ड एक्सटर्नली. एक्सटर्नली कशासाठी यूज करतो ॲज अ ॲस्ट्रिंजंट टू स्टॉप ब्लिडिंग. ओके, एक्सटर्नली बघा इंटरनली कशासाठी देतो ॲज अ आयर्न सप्लिमेंट म्हणून.
लॅक्टेटिंग मदर किंवा प्रेग्नन्सीमध्ये. ओके, आणि तेच जर एक्सटर्नली द्यायचं असेल तर त्याचा यूज काय आहे, ॲज अ ॲस्ट्रिंजंट यूज टू स्टॉप ब्लिडिंग. ओके, म्हणजेच कोणती ॲक्शन दाखवतो, अगदी बरोबर, कोणती दाखवतो, ॲज अ स्टिप्स्टिक ॲक्शन. सॉरी, स्टिप्टिक ॲक्शन, लिपस्टिक म्हणू नका फक्त. कोणती ॲक्शन, स्टिप्टिक ॲक्शन. ओके, आता बघा बरं, हे फेरिक फॉर्म इज इझिली ॲब्झॉर्ब इन द GIT व्हेन गिवन ओरली. फेरसपेक्षा फेरिक फॉर्म कसं होते, इझिली ॲब्झॉर्ब होते GITमध्ये व्हेन गिवन ओरली दॅन द फेरस फॉर्म. कन्वर्जन ऑफ फेरस टू फेरिक आयन ऑकर्स इन प्रेझेन्स ऑफ व्हिटॅमिन C. काय म्हणते, आपल्या GITमध्ये पर्टिक्युलरली फेरिक फॉर्म, फेरिक म्हणजे कोणता, Fe3+, ओके, 3+, आणि फेरस म्हणजे 2+, Fe2+. ओके, हा पर्टिक्युलरली काय करतो, इझिली कोण ॲब्झॉर्बेबल आहे, Fe3+, म्हणजेच फेरिक फॉर्म दॅन द फेरस फॉर्म. म्हणून आता त्याला जर आपल्या बॉडीमध्ये फेरिकचं कन्वर्जन फेरसचं कन्वर्जन कशामध्ये करावं लागेल आपल्याला, फेरिकमध्ये. मग ते कशाच्या प्रेझेन्समध्ये होईल, इन प्रेझेन्स ऑफ व्हिटॅमिन C. कशाच्या प्रेझेन्समध्ये होईल, इन प्रेझेन्स ऑफ व्हिटॅमिन C. ओके, बघा, फेरिक फॉर्म इज इझिली ॲब्झॉर्ब इन द GIT when given orally than the ferrous form. Conversion of ferrous to ferric form occurs in the presence of vitamin C. आता बघू बरं, आयर्नची रिक्वायरमेंट. आयर्न रिक्वायरमेंट इज मोर इन द फिमेल दॅन द मेल्स. ओके, फिमेलमध्ये सगळ्यात जास्त आयर्नची रिक्वायरमेंट लागते. का, कारण की बिकॉज लार्ज अमाऊंट ऑफ आयर्न लॉस्ट इन द मेन्स्ट्रुअल सायकल इन द फिमेल. ओके, जे की लार्ज अमाऊंट ऑफ ब्लड लॉसेस ड्युरिंग द मेन्स्ट्रुअल सायकल इन द फिमेल. आता ब्लड लॉस झालं म्हणजेच काय लॉस होणार, हिमोग्लोबिन म्हणजेच आयर्नचं लॉस. ओके, म्हणून जास्त रिक्वायरमेंट कोणाला असते आयर्नची, फिमेलला, ॲज कम्पेअर टू मेल, बिकॉज ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल, कारण की लार्ज अमाऊंट ऑफ ब्लड लॉसेस इन द मेन्स्ट्रुअल सायकल. आता बघू आपण ऑफिशियल कंपाऊंड्स ऑफ आयर्न कोणते कोणते आहेत. जे ऑफिशियल कंपाऊंड ऑफ आयर्न आहेत, देअर आर 5. कोणते कोणते आहेत बघा, पहिलं फेरस फ्युमॅरेट, पाठ करायचं चला. ओके, फेरस फ्युमॅरेट, फेरस ग्लुकोनेट, नंतर आयर्न अँड अमोनियम सिट्रेट, नंतर आयर्न डेक्स्ट्रेन इंजेक्शन, नंतर आयर्न सॉर्बिटॉल इंजेक्शन. ओके, हे त्याचं फ्युमॅरेटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि हे त्याचं स्ट्रक्चर. सिमिलरली फेरस ग्लुकोनेटचा हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि हा स्ट्रक्चर. ओके, त्याची इनलिस्ट करा नाव. पहिलं कोणते ऑफिशियल कंपाऊंड्स ऑफ आयर्नमध्ये, फेरस फ्युमॅरेट, नंतर फेरस ग्लुकोनेट, नंतर आयर्न अँड अमोनियम सिट्रेट, नंतर आयर्न डेक्स्ट्रेन इंजेक्शन आणि आयर्न सॉर्बिटॉल इंजेक्शन. हे पर्टिक्युलरली काय आहेत, ऑफिशियल कंपाऊंड्स ऑफ आयर्न. ओके, आता बघू एखादं एक्झाम्पल, जे की कोणतं आहे, फेरस सल्फेट. ओके, फेरस सल्फेट काय आहे, इट इज अ इनऑर्गॅनिक कंपाऊंड ऑफ आयर्न. कोणतं आहे, फेरस सल्फेट. बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता ह्याच्या आधी आपण मॅग्नेशियम सल्फेटसुद्धा बघितलं. जेव्हा सल्फेट हे लागतं तेव्हा त्या ठिकाणी काय, 7H2O हे कंपल्सरी. मग आता बघा ह्या ठिकाणी काय, फेरस सल्फेट म्हणजे FeSO4 7H2O. झिंक सल्फेट बघितलं होतं तेव्हा सुद्धा ZnSO4 7H2O. मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे पण तेच MgSO4 7H2O. तर लक्षात ठेवायचं. ओके, फेरस सल्फेट काय, FeSO4 × 7H2O. सिनोनेम ग्रीन विट्रिऑल और आयर्न विट्रिऑल. कोणता आहे सिनोनेम, ग्रीन विट्रिऑल और आयर्न विट्रिऑल. ओके, प्रॉपर्टीज बघा त्याची. आता ग्रीन विट्रिऑल का म्हणतात, कारण की फेरस सल्फेटचा कलर कसा राहतो, ग्रीन क्रिस्टल टाईप असतो. ओके, कसा राहतो, ब्ल्यूइश म्हणण्यापेक्षा ग्रीन कलर असतो, ग्रीनिश कलर. ओके, किंवा पेल ब्ल्यूइश. प्रॉपर्टीज बघा, कलर कसा आहे, ट्रान्सपरंट ग्रीन और पेल ब्लूइश, ओडरलेस, नेचर क्रिस्टलाइन पावडर, टेस्ट मेटॅलिक. फेरस आयर्न असल्यामुळे मेटॅलिकच टेस्ट राहणार. ओके, सोल्युबिलिटी फ्रीली सोल्युबल इन वॉटर. बघा कलर कसा आहे, ट्रान्सपरंट ग्रीन किंवा पेल ब्ल्यू, ओडरलेस, नेचर क्रिस्टलाइन पावडर, टेस्ट मेटॅलिक, सोल्युबिलिटी फ्रीली सोल्युबल इन वॉटर. केमिकल प्रॉपर्टीज बघा त्याच्या, इट इफ्लोरसेस इन ड्राय एअर, इट गेट ऑक्सिडाइज्ड इन मॉइस्ट एअर अँड बिकम्स ब्राऊन इन कलर. काय म्हणते, मॉइस्ट एअरमध्ये त्याचं ऑक्सिडेशन होते आणि त्याचा कलर काय होतो, ग्रीनचा कशामध्ये कन्वर्ट होतो, ब्राऊन कलरमध्ये. कारण की दॅट लिबरेट द आयोडीन, दॅट लिबरेट द फेरस.
ओके. त्यामुळे त्याचं ऑक्सिडेशन झाल्यामुळे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होते, ब्राऊन कलरमध्ये. ओके. नेक्स्ट, व्हेन हीटेड ॲट अ हायर टेम्परेचर इट डिकम्पोजेस टू फेरिक ऑक्साईड. काय म्हणते, जेव्हा आपण फेरस सल्फेटला हाय टेम्परेचरमध्ये हीट करू, ओके, त्याचं डिकम्पोजिशन कशामध्ये होते, एक तर फेरिक ऑक्साईड SO2 अँड H2SO4. बघा बरं ह्या ठिकाणी हे झालं 2 FeSO4 7 H2O, इथं झाला त्रिकोण. त्रिकोण काय डिनोट करतं, हीट. ओके. काय देतं, Fe2O3 म्हणजे फेरिक ऑक्साईड, SO2 H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड, आणि काय देतं 13 वॉटर मॉलिक्यूल 13 H2O. ओके. लक्षात ठेवा बघा, 2 FeSO4 × 7 H2O काय देतं, कोणते कोणते प्रोडक्ट देतं, फेरिक ऑक्साईड, SO2 अँड H2SO4 अँड 13 मॉलिक्यूल ऑफ वॉटर. युजेस, पहिला यूज आहे त्याचा ॲज अ हिमॅटिनिक. हिमॅटिनिक म्हणजे तुम्हाला माहिती, हिमॅटिनिक काय करते, इन्क्रीजेस द हिमोग्लोबिन कंटेंट ऑफ ब्लड. सेकंड कोणतं आहे, टू डाय फॅब्रिक्स अँड क्लॉथ. क्लॉथ आणि फॅब्रिकला डाय करण्यासाठी, कलर देण्यासाठी. नंतर लेदर टॅनिंग, ओके, लेदरला कलर करण्यासाठी. नंतर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इंक, वेगवेगळ्या प्रकारच्या इंक तयार करण्यासाठी. नंतर कलरिंग एजंट इन द पेंट, पेंटला वेगवेगळे कलर प्रोड्यूस करण्यासाठी सुद्धा काय यूज करतो आपण, फेरस सल्फेट. पण मेन यूज काय राहणार त्याचा, ॲज अ हिमॅटिनिक. ओके. एक्झाममध्ये विचारू शकतात, व्हॉट इज द युजेस ऑफ, गिव द फॉलोइंग युजेस, विच आर द फॉलोइंग युजेस ऑफ फेरस सल्फेट. कोणता आहे फेरस सल्फेटचा यूज, मग हिमॅटिनिक असेल. ओके. त्याचं सिनोनेमसुद्धा विचारू शकतात. ओके. कशामध्ये, MCQजमध्ये. सो अभ्यासाला लागा. नंतर बघू आता आपण त्याचा ॲसे काय आहे बघा बरं. ॲसे ऑफ, एक सेकंद, हां, ॲसे ऑफ फेरस सल्फेट काय आहे बघायचं आपल्याला, ॲसे ऑफ फेरस सल्फेट. आता इथं लक्ष द्यायचे सगळ्यांनी. आता हे जे ॲसे ऑफ फेरस सल्फेट आहे हेच आपल्याला सेम कशामध्ये स्टडी करायचे आहे, प्रॅक्टिकलमध्ये. तर मी ते दोन्ही प्रॅक्टिकलच्या हिशोबाने सुद्धा आणि थेरीच्या हिशोबाने तुम्हाला इथंच सांगणार आहे. ओके. सो तुम्हाला आता डायरेक्ट मी त्याची जे काही म्हणजे प्रॅक्टिकलमध्ये, जेव्हा आपण प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला मेन काय त्याचं आपण कॅल्क्युलेशन वगैरे मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर सेंड करून देईल. आता फक्त त्याचे प्रिन्सिपल समजून घ्या. ओके. आलं लक्षात सगळ्यांना. आणि हे ॲसेज शिकत असताना सगळ्यांनी आपापले मॅन्युअल ओपन करून ठेवायचे. ओके. गॉट इट, कळलं सगळ्यांना इथपर्यंत. ओके. आता हे बघू ॲसे ऑफ फेरस सल्फेट. आता फेरस सल्फेटचा ॲसे जो आहे तो पर्टिक्युलरली आपण पहिले काही बघितले ते होते ॲसिड बेस्ड टाईप ऑफ टायट्रेशन. ओके. ह्यामध्ये आता बघायचं ॲसे, फेरस सल्फेटचा ॲसेसुद्धा कोणता आहे, इट इज अ रेडॉक्स, इट इज बेस्ड ऑन द रेडॉक्स टाईप ऑफ टायट्रेशन. आता रेडॉक्सचा मिनिंग काय राहतो, इट इज ऑल्सो ॲसिड बेस. ओके. सॉरी, रेडॉक्सचा मिनिंग काय होते, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. आधीचे कसे होते, ॲसिड बेस्ड टाईप ऑफ टायट्रेशन. हे कसं ह्या ठिकाणी सायमल्टेनियसली काय होणार, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन काय होणार, सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन होणार. ओके. आणि आपल्या मॅन्युअलमध्ये जर बघितलं तर इट इज अ म्हणजे पहिलं एक्झाम्पल आहे कशाचं, रेडॉक्स टायट्रेशनचं. कोणतं आहे, फेरस सल्फेट, ॲसे ऑफ फेरस सल्फेट. आता बघा पर्टिक्युलरली तुम्हाला माहिती ऑक्सिडेशन म्हणजे काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशन म्हणजे काय, इलेक्ट्रॉनचं काय होते लॉस, आणि तेच रिडक्शन म्हणजे काय, गेन. म्हणजेच एक एलिमेंट काय करणार, इलेक्ट्रॉन लॉस करणार, तर दुसरा त्या ठिकाणी गेन करायला काय राहणार, रेडी. ओके. आणि सायमल्टेनियसली म्हणजे ही रेडॉक्स रिॲक्शन कशी प्रोसेस आहे, इट इज अ सायमल्टेनियसली रिॲक्शन. एक काय होणार, एक काय करणार, इलेक्ट्रॉन लॉस करणार, त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणू, आणि दुसरं काय करणार, इलेक्ट्रॉन गेन करणार, त्यालाच आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन किंवा सिम्पली रेडॉक्स रिॲक्शन. ओके. आता बघू बरं प्रोसिजर त्याची. फेरस सल्फेट सोल्युशन इज मिक्स्ड विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड, देन titrated this against the standard potassium permanganate solution. Ferrous sulfate is oxidized to the ferric sulfate by KMnO4 which acts as a self indicator. म्हणजे ह्या ठिकाणी काय, फेरस सल्फेट सोल्युशन इज मिक्स्ड विथ द डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड. फेरस सल्फेटला कशासोबत मिक्स करायचं आहे, डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड सोल्युशनसोबत मिक्स करायचं आहे. नंतर त्याला कशाच्या अगेन्स्ट टायट्रेशन करायचं आहे आपल्याला, पोटॅशियम परमॅग्नेटच्या अगेन्स्ट. पोटॅशियम परमॅग्नेटच्या अगेन्स्ट काय करायचं आहे मला सांगा बरं,
कारण की त्या ठिकाणी पोटॅशियम परमॅग्नेट काय करणार, त्याचं ऑक्सिडेशन करणार. फेरसचं कन्वर्जन कशामध्ये करणार, फेरिकमध्ये. लक्षात ठेवा, फेरसचं कन्वर्जन कशामध्ये करणार, फेरिकमध्ये करणार बाय KMnO4 विच ॲक्ट्स ॲज अ सेल्फ इंडिकेटर. आणि त्या ठिकाणी तो काय म्हणून ॲक्ट करणार, ॲज अ सेल्फ इंडिकेटर म्हणून ॲक्ट होणार. आणि त्यालाच आपण सेल्फ इंडिकेटर म्हणून त्याचा एंड पॉईंट काय आहे, आधी कलर कसा राहणार त्या सोल्युशनचा, कलरलेस. कारण की त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, MnO4 म्हणजे परमॅग्नेट Mn++ सोल्युशन प्रेझेंट राहणार, जो की त्या सोल्युशनचा कलर कसा देतो, कलरलेस देतो. आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार मग, पर्पल कलर MnO4- म्हणजेच परमॅग्नेट आयनमध्ये. सायमल्टेनियसली ह्या रिॲक्शनमध्ये काय होणार, फेरस सल्फेटचं कन्वर्जन कशामध्ये होत आहे, फेरिक सल्फेटमध्ये. आलं लक्षात. आणि त्या ठिकाणी म्हणजे एंड पॉईंट राहणार, आधी कसं राहणार, कलरलेस एंड पॉईंट राहणार, त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार, परमनंट पिंक कलरमध्ये. ओके. आणि ह्या ठिकाणी आपल्याला दुसरं कोणतं इंडिकेटर यूज करायचं आहे का, नाही. कोणतं यूज करणार आपण, पोटॅशियम परमॅग्नेटच करणार. कारण की तो काय म्हणून ॲक्ट करणार, ॲज अ सेल्फ इंडिकेटर. ओके. काय म्हणून ॲक्ट करणार, ॲज अ सेल्फ इंडिकेटर. रिॲक्शन बघा बरं त्याची काय म्हणते, बघा. 10 FeSO4 रिॲक्ट विथ 2 KMnO4 अँड 8 H2SO4. 10 FeSO फेरस सल्फेट कशासोबत रिॲक्ट होतात. आता ह्या ठिकाणी 10, 2, 8 हे कशासाठी यूज केला, मेन आहे फेरस सल्फेटची रिॲक्शन कशासोबत होणार, पहिल्यांदा फेरस सल्फेट कशासोबत मिक्स होणार, H2SO4, नंतर कशासोबत टायट्रेट करणार, KMnO4. हे 10, 2, 8 हे कशासाठी यूज करतो आपण, टू बॅलन्स द रिॲक्शन. ओके. मेन आहे त्या ड्रगचं, त्या कंपाऊंडचं नाव ते लक्षात ठेवायचं. ओके. फेरस सल्फेट आधी कशासोबत मिक्स होणार, H2SO4, आणि नंतर टायट्रेट कशासोबत होणार, KMnO4 सोबत. प्रोडक्ट काय भेटणार बघा आपल्याला, Fe2SO4. ओके. फेरिक सल्फेट, Fe2SO4 म्हणजे फेरिक सल्फेट, नंतर MnSO4 मॅग्नीज सल्फेट, आणि K2SO4 म्हणजे पोटॅशियम सल्फेट प्लस वॉटर. ओके. म्हणजे ह्या ठिकाणी बघा बरं, फेरस सल्फेटचं कन्वर्जन कशामध्ये होत आहे, फेरिक सल्फेट. बघा, फेरस सल्फेटचं कन्वर्जन कशामध्ये होत आहे, फेरिक सल्फेटमध्ये. ओके. ह्याला आपण कोणती रिॲक्शन म्हणतो, ॲसिड ऑफ फेरस सल्फेट. ओके. सगळ्यांना कळालं काय आहे, काय करतं ह्याच्यामध्ये, रेडॉक्स टाईप ऑफ टायट्रेशन आहे. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन सायमल्टेनियसली होणार. एक इलेक्ट्रॉन लॉस करणार तर दुसरं काय करणार, इलेक्ट्रॉन गेन करणार. एक इलेक्ट्रॉन लॉस करणार तर दुसरं काय करणार, इलेक्ट्रॉन गेन करणार. आणि ही रिॲक्शन काय होणार, सायमल्टेनियसली. ओके. आणि जेव्हा ऑक्सिडेशन होते त्या ठिकाणी रिडक्शन होणारच. ओके. त्यामुळे ही रिॲक्शन कशी होत असती, सायमल्टेनियसली. त्याला आपण म्हणतो रेडॉक्स रिॲक्शन. ओके. कळालं सगळ्यांना इथपर्यंत. म्हणजेच बघा बरं, Fe+, सिम्पली आता ह्या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की मॅडम ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉन कोण देत आहे आणि कोण नाही. आता ह्या ठिकाणी बघा, Fe2+, आपल्याला काय करायचं आहे, फेरिकचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, फेरसचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, फेरिक सल्फेट. ओके. फेरिक सल्फेट, फेरसचं तुम्हाला माहिती आहे Fe++. ओके. 2 असतं, त्याचं कन्वर्जन कशामध्ये होत आहे, Fe3+. म्हणजे काय करत आहे, हा Fe2+ जेव्हा एक इलेक्ट्रॉन काय करेल, लॉस. नीट लक्षात घ्या, एक इलेक्ट्रॉन काय करेल, तो लॉस. एक इलेक्ट्रॉन लॉस केलं आणि ह्या ठिकाणी फेरिकनी काय केलं, इलेक्ट्रॉन गेन. ह्या ठिकाणी आयर्नमध्ये काय होत आहे बघा, ऑक्सिडेशन. आयर्नमध्ये काय होत आहे, ऑक्सिडेशन. कारण की तो एक इलेक्ट्रॉन डोनेट करत आहे आणि एक इलेक्ट्रॉन डोनेट झाल्यामुळे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होत आहे, Fe+++3+मध्ये. कळते सगळ्यांना. कारण की तुम्ही 11वी 12वीमध्ये शिकलेला आहात की जेव्हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो एखादा ॲटम, त्याच्या डोक्यावर काय येतो, पॉझिटिव्ह चार्ज. आता ह्या ठिकाणी फेरसच्या डोक्यावर ऑलरेडी 2 पॉझिटिव्ह चार्ज आहेत, ते त्याच्याकडचे अजून एक इलेक्ट्रॉन काय करत आहे, डोनेट करत आहे. म्हणजे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार, 3 पॉझिटिव्ह चार्जमध्ये. ओके. ह्या ठिकाणी काय होणार, ऑक्सिडेशन. सायमल्टेनियसली बघा, दुसरीकडे काय होते, Mn+. ओके. Mn काय करतं, इलेक्ट्रॉन घेतं. Mn+ काय करतं, MnO4 काय करतं, इलेक्ट्रॉन घेतो आणि MnO4चं कन्वर्जन कशामध्ये होते, Mn+
प्लस प्लस आयन्समध्ये. ओके, जे की आपल्याला तुम्हाला मॅन्युअलमध्ये दिसतच असेल ती रिॲक्शन. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी बघा बरं, सायमल्टेनियसली काय होणार, फेरसचं कन्वर्जन फेरिकमध्ये ऑक्सिडेशनने होणार आणि कशाचं, मॅग्नीजचं परमॅग्नेटमध्ये, परमॅग्नेटचं मॅग्नीज आयनमध्ये कशामध्ये होणार, ॲज अ रिडक्शनमध्ये. आणि ही रिॲक्शन कशी होणार, सायमल्टेनियसली इन प्रेझेन्स ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट ॲज अ इंडिकेटर विच ॲक्ट्स ॲज अ सेल्फ इंडिकेटर. कळते सगळ्यांना? ओके, हे झाला ॲसे ऑफ फेरस सल्फेट. ह्या ठिकाणी आपल्याला फॅक्टरची स्टडी करायची नाही आहे, कारण की ह्या ठिकाणी आपण त्याची नॉर्मॅलिटी कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, ती कशी करायची, त्याचे कॅल्क्युलेशन कसे आहेत, ओके, ते मी तुम्हाला ग्रुपवर सांगून देईल. ओके, देन बाय बाय. आता हे नंतर ॲसेचं प्रिन्सिपल तुम्हाला रिपीट होणार नाही आहे. ओके, बघा बरं अजून ह्या ठिकाणी हे मॅन्युअलमधलं तुमच्या काय म्हणते, ऑक्सिडेशन इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन अँड रिडक्शन इज अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन. These two processes always occur simultaneously or they go hand in hand. That is, oxidation can never occur without reduction or vice versa. Such reactions are called oxidation reduction reaction or simply redox reaction. When potassium permanganate is used as an oxidizing agent in the titration, it is known as permanganate titration. काय म्हणते, जेव्हा पोटॅशियम परमॅग्नेट काय करते, ऑक्सिडायझिंग एजंट काय करत असतात, नेहमी रिडक्शन घडवून आणतात. ओके, तुम्ही 10वीपर्यंत बघितलेलं आहे, ऑक्सिडायझिंग एजंट काय करतात, रिडक्शन घडवून आणतात. किंवा आपला अँटीऑक्सिडंट चॅप्टरमध्ये तुम्हाला मी सांगितलेले आहे मेकॅनिझम कशी असते. ओके, तर त्या ठिकाणी काय होणार, ऑक्सिडायझिंग एजंट काय करणार, रिडक्शन, म्हणजे पोटॅशियम परमॅग्नेटसुद्धा काय करणार, रिडक्शन. दिस टायट्रेशन इज मेनली कंडक्टेड इन द ॲसिडिक मीडिया. The ability of KMnO4 solution to oxidize is due to the conversion of MnO4 permanganate to the मॅग्नेस इन द ॲसिडिक मीडिया. बघा रिॲक्शन कशी होते, परमॅग्नेटचं कन्वर्जन कशामध्ये होते, मॅग्नीज आयनमध्ये. सोल्युशन कंटेनिंग MnO4 मायनस आयन इज पर्पल इन कलर and solution of salt containing Mn plus ion are colorless. Therefore, a permanganate solution is decolorizes when added to the solution of reducing agent. The moment there is an excess KMnO4, the solution become purple. Thus, the permanganate ion can act as a self-indicator, especially in the acidic condition. बघा काय म्हणते, ही जे परमॅग्नेट सोल्युशन डिकलराइज होते केव्हा, जेव्हा त्याच्यामध्ये आपण रिड्युसिंग एजंट ॲड करू. ओके, पण जेव्हा KMnO4 एक्सेस होईल, म्हणजे ह्या ठिकाणी MnO4चं कन्वर्जन मॅग्नीजमध्ये होणार, पर्पलचं कन्वर्जन कलरलेसमध्ये होणार कम्प्लिटली. ओके, ड्रॉप बाय ड्रॉप त्या ठिकाणी ब्युरेटमध्ये आपलं काय राहणार, ब्युरेटमध्ये काय वापरणार आपण, पोटॅशियम परमॅग्नेट, ज्याचा कलर पर्पल असणार आणि कोनिकल फ्लास्कमध्ये आपलं कलरलेस. ड्रॉप बाय ड्रॉप जेव्हा पडल तेव्हा काय होणार, ॲक्च्युली जेव्हा ड्रॉप बाय ड्रॉप पडल तेव्हा पर्पल कलर जे त्याचा कलर आहे पोटॅशियम परमॅग्नेटचा, ते ड्रॉप बाय ड्रॉप पडल्यामुळे त्या सोल्युशनमध्ये त्याची रिॲक्शन होणार. प्रत्येक MnO4चं कन्वर्जन कशामध्ये होणार, Mn2+मध्ये. त्या ठिकाणी काय होणार, त्याचं रिडक्शन. MnO4 एक ड्रॉप पडला, MnO4चं कन्वर्जन परत कशामध्ये होणार, Mn++मध्ये. आणि परत ते Mn++चा कलर कसा राहणार, कलरलेस. त्यामुळे ते कलर कसा दिसणार आपल्याला, कलरलेस. जेव्हा हे सोल्युशन कसं राहील, एक्सेस. आपण H2SO, तुम्हाला हायड्रोजन पेरॉक्साईडचं आठवते का मी सांगितलेलं, सेम तशीच आहे रिॲक्शन. ओके, त्या ठिकाणी कारण की हायड्रोजन पेरॉक्साईडसुद्धा कोणता आहे, रेडॉक्स टाईप ऑफ रिॲक्शनच आहे. ओके, त्या ठिकाणी सुद्धा सेम होणार. ते एकदा ऐकून घ्या, जे मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवलेला आहे ते. ओके, तर त्या ठिकाणी सिमिलरली काय होणार, मग ड्रॉप बाय ड्रॉप पडणार. कधीपर्यंत, जोपर्यंत रिॲक्शन कंप्लीट होते तोपर्यंत. नंतर जर एक जरी KMnO4चा रिॲक्शन आता कंप्लीट झाल्यानंतर, Mn आयन संपल्यानंतर त्या ठिकाणी काय होणार बघा, मग एक जर एक्सेस जरी त्या ठिकाणी पर्पल कलरचा ड्रॉप पडला, म्हणजे पोटॅशियम परमॅग्नेटचा ड्रॉप पडला, तर त्या ठिकाणी ते पूर्ण सोल्युशन कसं होणार आहे, पर्पल कलर. म्हणून ह्या ठिकाणी एंड पॉईंट कसं राहणार त्याचा, कलरलेस टू
पिंक. कसं राहणार? कलरलेस टू पिंक. बघा बरं, ॲसिड ऑफ फेरस सल्फेट डिपेंड अपॉन द ऑक्सिडेशन रिडक्शन टाईप ऑफ टायट्रेशन वेअर Fe2+ म्हणजे फेरस आयन आर रॅडियली ऑक्सिडाइज्ड बाय पोटॅशियम परमॅग्नेट इज ॲसिडिक सोल्युशन इंटू Fe3+. दस फेरस सल्फेट ॲक्ट्स ॲज अ रिड्युसिंग एजंट. ह्या ठिकाणी पोटॅशियम परमॅग्नेट ऑक्सिडायझिंग एजंट ॲक्ट होणार आणि फेरस सल्फेट काय म्हणून ॲक्ट होणार? रिड्युसिंग एजंट. ओके, हे झालं तुमचा ॲसिड ऑफ फेरस सल्फेट. आलं का सगळ्यांना लक्षात? रिॲक्शन कळाल्या, कसं कन्व्हर्जन होते ते कळालं? ओके, थँक्यू.